पाकिस्तानकडून आधी आगळीक रात्री 10 नंतर मात्र सीमेवर शांतता। जम्मू काश्मीर सीमेवर रात्री 10 वाजल्यापासून शांतता पाहायला मिळाली। युद्धबंदीनंतर अवघ्या 3 तासात पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। मात्र भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान नरमला। संध्याकाळी पाकिस्तानकडून LOCवर गोळीबार झाला। मात्र रात्री 10 वाजल्यानंतर त्या ठिकाणी शांतता पाहायला मिळाली। शस्त्रसंधी लागू झाली संध्याकाळी 5 वाजता। मात्र त्यानंतर अवघ्या 3 तासामध्ये तब्बल या ठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानने कुरापती सुरू केल्या। पूंछमध्ये मात्र तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। हे दृश्य आपण पाहतोय। अखनूरमध्ये परिस्थिती सध्या सामान्य आहे। पूंछमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पाकिस्तानचा खोटारडा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरू केल्या। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पूंछमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते, तर अखनूरमधली दृश्य सुद्धा आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय। अखनूरमधली परिस्थिती ही सध्या सामान्य आहे। दोन्ही ठिकाणची आपण दृश्य पाहतोय। पाकिस्तानकडून आधी आगळीक करण्यात आली, मात्र रात्री 10 नंतर 10 वाजल्यापासून रात्री त्या ठिकाणी शांतता पाहायला मिळाली। पाकिस्तानचा बुरखा याआधी अनेक वेळा फाटलाय। पुन्हा एकदा आता पाकिस्तानची ही खोटारडी भूमिका जगासमोर आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडलेत। शिवाजी, आपण पाहतोय की खरं तर काल संध्याकाळी 5 वाजता एक सामंजस्याची भूमिका घेण्यात आल्याचं दिसलं। मात्र अपेक्षित होतं की पाकिस्तान काही थांबणार नाही, पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम राहणार नाही, पाकिस्तान पलटी मारेल आणि पुन्हा एकदा पाकिस्ताननं तेच कृत्य केलं जे पाकिस्तानकडून अपेक्षित होतं। यंदा मात्र महासत्ता असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी शब्द दिला होता, मात्र त्यांचा शब्द सुद्धा पाकिस्तानने धुडकावलाय। आगामी काळात शिवाजी याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात? याचे परिणाम असे होतील की भारत, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या संदर्भात चर्चा करताना अमेरिकेवरती आणि पाकिस्तानवरती कुठलाही विश्वास ठेवणार नाही आणि अमेरिकेला देखील भारत सांगेल, तुमच्या सांगण्यावरून आम्ही या सगळ्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे पाकिस्तान आला, त्याने हातपाय जोडले आणि आम्ही आशिया खंडामध्ये शांतता पुन्हा नांदावी या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला होता। तुमचा शब्द होता की दहशतवाद्यांच्या कारवाया पाकिस्तान पुन्हा करणार नाही। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही संघर्ष विराम दिला होता। मात्र पाकिस्तानची जी आगळीक आहे ती कायम राहिली। याचं उत्तर जे आहे ते अमेरिकेकडे मागतील, पाकिस्तानकडे। दुसरा परिणाम हे होईल की पाकिस्तानमध्ये अमेरिका सांगेल, तुम्ही आमच्याकडे हातपाय जोडले म्हणून आम्ही हा सगळा संघर्ष विराम केला होता। यापुढे पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीमध्ये दहशतवादी हल्ले केले तर पाकिस्तान आपले हात जे आहे ते भारत जे आपले हात जे आहे तुमच्यावरती हल्ले करण्यासाठीच वापरेल आणि अमेरिका आपले हात वर करून घेईल। तर अशी परिस्थिती या सगळ्या याच्यामधून पाहायला मिळते। रात्री तणावपूर्ण शांतता होती। लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सीमेवरच्या निश्चित असणार आहे, कारण पाकिस्तानने ज्या पद्धतीने शेलिंग केलेलं आहे आणि रात्री त्यांनी काही ठिकाणी ड्रोनचे हल्ले करण्याचाही प्रयत्न केलेला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज त्यानंतर रात्री कुठेही हल्ले झाले नाही, मात्र लोकांच्या मनामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। एका ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचीही माहिती आली। या संदर्भात मध्ये सर्च ऑपरेशन सुरू होतं। तर एकंदरीत पाहिलं गेलं तर बोलाची कडी आणि बोलाचा भात झाला। भारताने असं म्हटलं होतं की दहशतवादाची एखादा जरी हल्ला झाला तर आम्ही तो ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाईल। हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी दहशतवादी हल्ला देखील झाला, तर त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे की नाही ते भारत शोधेल आणि जर पाकिस्तानचा हात असेल, त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान झालंय की नाही ते शोधून जर असेल तर या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकण्याची वेळ जी आहे ती येण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा हा आहे की अमेरिकेने हे सगळं केल्यानंतरही अमेरिकेला देखील त्यांनी तोंड रेषे पाडलेलं आहे। त्यामुळं पाकिस्तान हे कधीही न सुधारणारं राक्षसी प्रवृत्तीचं राष्ट्र आहे आणि त्यांचं युद्ध सातत्यानं माणुसकीच्या शत्रूसोबत असतं। त्यामुळं भारताला जिंकू आणि जिंकू अशाच उद्देशाने पाकिस्तानचं कंबरडं आता आपण ज्या पद्धतीने मोडलेलं आहे ते अधिक प्रमाणात मोडावं लागणार आहे जर अशा पद्धतीने हल्ले पुन्हा झाले तर। तिसरा मुद्दा या सगळ्यामध्ये आहे की पाकिस्तानकडनं ज्या पद्धतीने हल्ले काल रात्री झाले होते ते भविष्यात होऊ नये म्हणून या सगळ्याच्या संदर्भामध्ये 12 मेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जी चर्चा होणार आहे
त्या चर्चेमध्ये भारत पाकिस्तानला सांगेल. त्यानंतर भारताने या सगळ्यामध्ये पाकिस्तानवरती हल्ला करून भारताने सगळ्यात अगोदर पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे. जी संधी होती सिंधू पाणी वाटप कराराची, जो करार होतो तो त्याला स्थगिती दिलेली आहे. आता याच्यानंतर चेंडू जो आहे म्हणजे दोर जे आहे या सगळ्यांचे पाकिस्तानचे ते भारताच्या हातात आहे. भारताने हे सगळं केल्यानंतर म्हणजे एक तर दहशतवादीचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानचं पाणी जे आहे ते देखील थांबवलेले आहे. दुसरीकडे या सगळ्याच्या अगदी. संदर्भामध्ये पाकिस्तानने ज्या पद्धतीने वर्ल्ड बँकेकडे हा प्रश्न मांडायचा प्रयत्न केला त्यांनी तो धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही देशांनाच करायचं आहे, काय होईल ते करण. नक्कीच शिवाजी, पाकिस्तानच्या या कुरापतीच्या आगामी काळात काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.